हे स्वतः मोठमोठाले कार्यक्रम घ्यावा आणि मग म्हणावं ह्यो आमच्या मुळाला तो तुमच्या मुळाला. जेवढे आलेत ना ते पुरेच, हे सगळ्याचे सगळा फॅक्टर मराठ्यांचा आहे. आलेले पुरे आहे तेवढे बी. मनभर म्हणा एखाद्या आमदाराला तू निवडून आले नाही मराठ्या जीवावर, मन म्हणा. हे सगळं हे तुम्हाला जरांगे फॅक्टर मराठा फॅक्टर कळायला तुमची पुरे हयात जाईल तरी तुम्हाला कळणार नाही. तुम्ही मराठ्याच्या काय नाही लागत, मराठाच मैदानात नाही आणि उगाच काहीतरी बसते ते बांडगुळ छोट्या छोट्या याच्यावर आणि गप्पा ठोकी ते तिथून कामा धामाच्या. जरांगे पाटील फॅक्टर फेल झाला, अरे मैदानातच नाहीत आम्ही. भुजबळ असं म्हटलं की जरांगे फॅक्टर फेल झालं, रात्री 3 वाजेपर्यंत माझ्या मतदारसंघात फिरले, सभा घेतल्या. अरे म्हणा येडपाटा, तुला काही कळत आहे का? मी सांत्वन भेटीला आलतो, तुला सुख दुःख कळतं का काही? जाता जाता तिकडच्या मार्गावरून चला म्हणले दर्शन घेऊन आणि तिकडून गेलो. तुला काय कळतंय का काही? मी कसा सभा घेतल्या असत्या ना. मग मी 4 तारखेला म्हणजे पाठ 3 तारखेला शब्द दिला होता की मी राज्यात कुठंच जाणार. मी राज्यात कुठे गेलो का? नाही गेलो. ठीक आहे, तुम्हाला आता होऊन गेलं, गोड बोलून मराठ्याचे मतं घेतले, ठीक आहे, उद्या आमचं आहे. मग उद्या पुन्हा होणार आहे, त्या टायमाला उद्या आमचं आहे, मग हे ध्यानात राहू द्या. आणि आता आलंय ना सरकार, मराठ्यांच्या ताकदीवरती आलेलं आहे, ते सुद्धा आलेलं. आम्ही असं कोणाच्या जत्रात जाऊन त्या नळ्यासारखा खेळ नाही करत, लोकांच्या गर्दीत जायचं आणि हे म्हटलं हे काही येत आमचा फॅक्टर आहे, आमका आहे, तमका फॅक्टर टाकी देत आणि ह्या आमच्या फॅक्टर मुळच सरकार आलं, हे झालं. यांना दुसऱ्याचे पाळणे लोटायची सवय पहिल्यापासून. हे दुसऱ्याचे पाळणे लुटी दे कामा धामाचे. काय फॅक्टरी तो ज्याचं बोलला तिथं तिथं एक नाही आलं. तू जिथं जिथं गेला तो एक बी नाही आलं तिथं. लोकांचे निवडून आलं काय म्हणतो मग येत. आणि मग ते टाकायचं, ते 4 पट्टकोचे फोटो टाकायचे आणि त्याच्या खाली यायचं आमका आमका पॅटर्न, तमका तमका पॅटर्न. तेव्हा कुठे गेलता? मग आम्ही मैदानात पाहिजे होतो, मग राहिला असं कचका तुमच्या पॅटर्नचा. आम्हाला मराठ्याला काही सोय सुतक नाही, सरळ सरळ सांगतो. यांच्यासारखे आम्हाला दुसऱ्याचे पाळणे लोटायची सवय नाही, यांना पाळणे लोटायची सवय बळच. हे आमच्यामुळे झालं नाही, आमच्यामुळे झालं. आम्ही तसं कधी म्हणत नाहीत. आम्हाला मराठ्याला काय सोयर सुतक नाही, कोणाचं कुणी आला का पळला काय. आम्ही उभा आहेत पुन्हा, पुन्हा मराठी उभा आहेत ताकदीनं स्वतःच्या लेकरासाठी आरक्षणात लढायला. आम्हाला काही शिकवायची गरज नाही. सरकारलाही सांगतो, तुम्ही निवडून यावं न यावं याच्याशी आम्हाला देणं घेणं. आता सरकार तुमचं आहे ना,